ही गुरुचरित्र अध्याय 49. नामधारक नावाचा सगुणी शिष्य सिद्धमुनींना अत्यंत भक्तिभावाने दोन्ही हात जोडून नमस्कार करतो आणि विनंतीपूर्वक प्रश्न विचारू लागतो. नामधारक विचारतो, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा अवतार असणारे श्रीगुरु मानवी रूपात प्रकट झाले, पण त्यांनी गांगनापूर या क्षेत्राला इतक्या प्रेमानं आपलं निवासस्थान का बनवलं? हे क्षेत्र नेमकं कसं आहे? या पृथ्वीवर कितीतरी प्रसिद्ध आणि असंख्य पवित्र तीर्थक्षेत्र आहेत, पण ती सर्व सोडून श्रीगुरूंनी गांगनापूर येथच राहण्याचं काय विशेष कारण होतं? सिद्धमुनी उत्तर देतात, एकदा अश्विन वैद्य चतुर्थीला म्हणजेच दिवाळीच्या दिवशी श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना सांगितलं की आज दीपावलीच्या पवित्र पर्वावर त्रिस्थळीचे म्हणजेच काशी, प्रयाग, गया येथे जाऊन स्नान केले पाहिजे. श्रीगुरु शिष्यांना म्हणाले, आपण सर्वजण स्त्री मुलांसह गया, प्रयाग आणि वाराणसी काशी यात्रेला चालूया. त्यावर ते ब्राह्मण शिष्य श्रीगुरूंना म्हणाले, महाराज, एवढ्या लांबच्या प्रवासासाठी आमच्याकडे पुरेसे साधन आणि तयारी नाहीये. शिष्यांचे हे बोलणे ऐकून श्रीगुरू हसले आणि म्हणाले, तुम्हाला लांब जाण्याची किंवा काही तयारी करण्याची गरज नाही. या गावाच्या जवळच ही सर्व पवित्र तीर्थ आहेत, चला मी तुम्हाला दाखवतो. असं सांगून श्रीगुरू भक्तांना सोबत घेऊन अमरजा आणि भीमा नदीच्या संगमावर गेले. तिथे श्रीगुरूंनी अत्यंत आनंदाने आपल्या शिष्यासह स्नान केले. श्रीगुरू शिष्यांना म्हणाले, या संगमाचा महिमा अपार आहे. हा संगम प्रयाग क्षेत्रासारखा पवित्र आहे. येथे 6 पवित्र स्थाने स्नानाचा लाभ मिळतो. येथे भीमा नदी उत्तराभिमुख म्हणजेच उत्तरेकडे वाहते आणि अमरजा नदीचा संगम अत्यंत सुंदर आहे. येथे गंगा आणि यमुनेचा संगम आहे असं समजावे. हे अत्यंत पवित्र तीर्थ आहे. श्रीगुरू पुढे म्हणाले, या परिसरात आणखीन 8 प्रसिद्ध तीर्थ आहेत ज्यांचा महिमा खूप मोठा आहे. मी तो तुम्हाला सांगतो, तुम्ही एकाग्र चित्ताने ऐका. श्रीगुरूंचे हे बोलणे ऐकून भक्तजनांनी विचारले, महाराज, या नदीला अमरजा हे नाव कसं पडलं आणि तिची उत्पत्ती कशी झाली? श्रीगुरू सांगू लागले, पूर्वी जालंधर नावाचा एक महापराक्रमी राक्षस होता. त्याने संपूर्ण पृथ्वी जिंकली. इंद्राच्या अमरावती नगरीचा पराभव केला आणि सर्व देवांना पळवून लावलं. देव आणि दैत्यामध्ये भयंकर युद्ध झाले. त्यात अनेक श्रेष्ठ देव मारले गेले. तेव्हा इंद्रदेवाने भगवान शिवांकडे जाऊन आपला सर्व वृत्तांत आणि दुःख सांगितलं. इंद्रदेव भगवान शंकराच्या चरणी पडून म्हणाले, हे महादेवा, राक्षसांनी सर्व देवांचा संहार केला आहे. आपण त्वरित याचा काहीतरी उपाय किंवा प्रतिकार करावा. आम्ही जेव्हा राक्षसांना मारतो तेव्हा त्यांच्या रक्ताचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडताच त्यातून शेकडो नवीन राक्षस निर्माण होतात. त्यामुळे स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळ सर्वत्र राक्षसांचे कुळ भरून गेले आहे. आमच्या सर्व देवांचा त्यांनी पराभव केला आहे. म्हणूनच आम्ही तुमच्या चरणी शरण आलो आहोत. इंद्राचे हे गाराणे ऐकून भगवान शंकर क्रोधाने प्रज्वलित झाले आणि दैत्यांचा सर्वनाश करण्यासाठी अत्यंत रुद्र रूप धारण करून निघाले. तेव्हा इंद्राने ईश्वराला विनंती केली, हे स्वामी, आपण दैत्यांचा संहार तर करालच, परंतु जे देव मारले गेले आहेत त्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी काहीतरी उपाय करावा. इंद्राच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन पार्वतीपती शंकरांनी अमृतासारखे गोड शब्द उच्चारले आणि संजीवनी जलाचे जिवंत करणाऱ्या पाण्याने भरलेला एक घट इंद्राला दिला. ते संजीवनी जल घेऊन इंद्रदेव लगबगीने निघाले. त्यांनी ते जल मृत देवावर शिंपडले आणि सर्व देवांना पुन्हा जिवंत केले. सर्व देवांना जिवंत केल्यानंतर घटात उरलेले अमृत घेऊन इंद्रदेव जात असताना अचानक तो घट त्यांच्या हातातून जमिनीवर सांडला आणि पृथ्वीवर पाण्याचा प्रवाह वाहू लागला. अमृतातून निर्माण झाल्यामुळे पृथ्वीवर ही नदी संजीवनी किंवा अमरजा, अमरापासून जन्मलेली या नावाने प्रसिद्ध झाली. या अमृत नदीचा भीमा नदीशी संगम झाला. त्यामुळे हे स्थान प्रयाग क्षेत्राप्रमाणेच पवित्र त्रिवेणी संगम बनलं. असा या संगमाचा अद्भुत महिमा आहे. याच्या पुढे आणखीन एक अत्यंत विशेष स्थान आहे. त्याला मनोरथ तीर्थ असे म्हणतात. त्या मनोरथ तीर्थात स्नान केल्यास माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ते स्नान कल्पवृक्षाप्रमाणे आहे, जिथे मनोकामना पूर्ण फळ मिळते. तिथे प्रथम नंदिकेश्वराला नमस्कार करून महादेवाच्या मंदिरात जावं आणि तिथे स्थित असलेल्या संगमेश्वर शिवाची मनोभावे पूजा करावी. त्यानंतर पुन्हा मागे फिरून नंदीला वंदन करून चंडिकेचे दर्शन घ्यावे आणि नंतर शिवलिंगाच्या पाण्याचा मार्ग उल्लंघन न करता प्रदक्षिणा करावी. अशी शास्त्रोक्त प्रदक्षिणा 3 वेळा करावी आणि नंदीच्या स्थानाजवळ येऊन विधिवत दर्शन घ्यावं. डाव्या हाताने नंदीच्या अंगाला स्पर्श करून उजव्या हाताने तर्जनी व अंगठा नंदीच्या 2 शिंगावर ठेवून त्या दोघांच्या मध्यातून भगवान शिवाचे दर्शन घ्यावे. त्याच्या पुढे अर्ध्या कोसावर वाराणसी तीर्थ आहे. तिथे नागेश नावाचं स्थान आहे. तिथे दर्शन घेतल्यास
मनुष्य इंद्रासमान तेजस्वी होतो. हे वाराणसी तीर्थ प्रत्यक्ष काशीसारखेच फलदायी आहे. ही केवळ कथा नसून सत्य आहे. तिथे पूर्वी एक ब्राह्मण राहत होता. त्याच्यामुळे हे तीर्थ प्रकट झाले. त्या ब्राह्मणाची कथा अशी आहे की भारद्वाज गोत्रातील तो ब्राह्मण अत्यंत विरक्त आणि परम ईश्वर भक्त होता. सर्व संसाराचा त्याग करून तो सतत तपश्चर्या व अनुष्ठान करत असे. तो ब्राह्मण रात्रंदिवस केवळ भगवान शिवाचेच ध्यान करत असे. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान चंद्रमौळी त्याला नेहमी प्रत्यक्ष दिसत असत. त्यामुळे तो ब्राह्मण अत्यंत आनंदात स्वतःच्या देहाचे भान विसरून फिरत असे. देहभान विसरलेल्या त्या ब्राह्मणाला लोक वेडा म्हणायचे आणि त्याची खूप निंदा करायची. त्याला 2 भाऊ होते. त्याच्या एका भावाचं नाव ईश्वर आणि दुसऱ्याचं नाव पांडुरंगेश्वर होतं. त्या दोघांनी या वेड्या भावाचा धिक्कार केला आणि ते दोघे स्वतः काशी यात्रेला जाण्यासाठी निघाले. तो विरक्त ब्राह्मण वास्तविक ब्रह्मज्ञानी होता, पण मूर्ख लोक त्याला वेडा समजायचे. तो आपल्या भावांना म्हणाला, अहो भावांनो, ऐका, तुम्ही एवढ्या लांब काशीला जाऊ नका. तो म्हणाला, साक्षात काशी विश्वेश्वर माझ्या पाठीशी आहेत. मी तुम्हाला लगेच त्यांचं दर्शन घडवतो. हे ऐकून लोकांना आश्चर्य वाटलं आणि भाऊ म्हणाला, चल दाखवा मला. तेवढ्यात तो विरक्त ब्राह्मण भीमा नदीत स्नान करून ध्यानस्थ बसला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन साक्षात भगवान शिव तेथे प्रकट झाले. त्या ब्राह्मणाने शिवाच्या चरणी पडून प्रार्थना केली, हे देवा, आम्हा भक्तांना इथेच नित्य काशीचं आणि विश्वेश्वराचं दर्शन व्हावं. भोळानाथ शिव त्याच्यावर अत्यंत प्रसन्न झाला आणि त्यांनी तिथेच साक्षात काशी क्षेत्र प्रकट केलं व मणिकर्णिक कुंडाची निर्मिती केली. अशा प्रकारे भीमा नदीच्या काठी हे उत्तम काशी तीर्थ प्रकट झालं. ते पाहून त्याने दोन्ही भाऊ थक्क झाले आणि त्याला खरा ज्ञानी मानू लागले. श्रीगुरु भक्तांना म्हणतात, अशा प्रकारे हे काशी तीर्थ इथे प्रकट झाले. तुमच्या मनात कोणताही संशय धरू नका. ते प्रत्यक्ष वाराणसीच आहे. सिद्धमुनी नामधारकाला सांगतात. श्रीगुरूंचे हे वचन ऐकून सर्व ब्राह्मणांनी तिथे स्नान, दान आणि धार्मिक विधी केले. त्यानंतर श्रीगुरू तिथून पुढे निघाले. श्रीगुरूंची एक बहीण होती रत्नाबाई. तिच्याकडून पूर्वजन्मी काही मोठं पाप घडलं होतं. श्रीगुरूंनी तिला जवळ बोलवलं आणि विचारणा केली. श्रीगुरू म्हणाले, हे बहिणी रत्नाबाई, तू माझ्या दर्शनाला आलीस हे चांगलं आहे, परंतु तुझ्या शिरावर एक भयंकर पूर्वदोष आहे. जरा मनावर जोर देऊन आठवून तरी बघ. श्रीगुरूंचे बोलणे ऐकून रत्नाबाई त्यांच्या पाया पडल्या आणि म्हणाली, महाराज, मी अत्यंत अज्ञानी आणि मूढ आहे. मला पूर्वजन्माचे ज्ञान कसं असणार? श्रीगुरू म्हणाले, तू मला तुझे पाप विचारत आहेस. ऐक, पूर्वजन्मी तुझ्याकडून 5 मांजरांची कत्तल झाली होती. ही तुझी मुख्य खून आहे. त्या 5 मांजरांच्या हत्येमुळे तुला इतरही अनेक दोष लागलेले आहेत. श्रीगुरूंनी असे म्हणतात, त्या पापकर्माच्या प्रभावाने रत्नाबाईंच्या अंगावरचे तात्काळ पांढरे कोड पसरले. श्रीगुरूंनी तिला विचारलं, तुझ्याकडे पापांचा मोठा साठा आहे. ते पाप तू पुढच्या जन्मी भोगणार की याच जन्मी हे कोड भोगून पाप नष्ट करणार? रत्नाबाई श्रीगुरूंना हात जोडून म्हणाली, हे स्वामी, मी जन्ममरणाच्या फेऱ्याला कंटाळले आहे. मला याच जन्मी या पापातून मुक्त करा. मी तुमची अनन्य भक्त होईल. तिची प्रार्थना ऐकून श्रीगुरूंनी तिला उपाय सांगितला. तू या पापविनाशक कुंडात जाऊन त्वरित स्नान कर. केवळ स्नानानेच तुझे हे कोड नष्ट होतील. श्रीगुरू पुढे म्हणाले, तू रोज इथे नियमपूर्वक स्नान कर. त्यामुळे तुझ्या सर्व जन्मांची पापे नष्ट होतील. यात कसलाही संशय किंवा शंका ठेवू नकोस. सिद्धमुनी नामधारकाला सांगतात, आम्ही हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्या कुंडात स्नान करता रत्नाबाईंचे ते पांढरे कोड पूर्णपणे बरे झाले. त्यानंतर श्रीगुरूंनी सर्वांना पुढे असलेले कोटी तीर्थ दाखवले. जिथे फक्त स्नान केल्याने जीवाचे कल्याण होते. याचा महिमा खूप मोठा आहे. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, संक्रांत, अमावस्या, पौर्णिमा आणि प्रतिपदा अशा पर्व काळात या कोटी तीर्थावर स्नान करणे. त्याच्या पुढे चक्रतीर्थ आहे, जे गया तीर्थासारखेच फल देणारे आणि अत्यंत पावन आहे. त्या चक्रतीर्थात स्नान केल्याने पापी मनुष्यसुद्धा ज्ञानी बनतो. इतकंच नाही तर मृत व्यक्तीच्या हाडी तिथे टाकल्यास त्यावर विष्णूच्या चक्राची चिन्हे उमटतात. गावाच्या पूर्व दिशेला कल्लेश्वर महादेवाचं मंदिर आहे. हे स्नान गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रासारखेच पवित्र मानलं जातं. श्रावण महिन्यात कल्लेश्वराला सतत अभिषेक करावा आणि कार्तिक महिन्यात तिथे दीप प्रज्वलन करावं. याने अनंत पुण्याची प्राप्ती होते. हे ऐकून सर्व भक्त म्हणाले, हे स्वामी, आम्हाला या तीर्थाचा महिमा माहिती नव्हता. आपण कृपेने आम्हाला हे ज्ञान देऊन आमचा उद्धार केला व आम्हाला पावन केले. अशा प्रकारे या 8ही तीर्थांचा महिमा सांगून श्रीगुरू आपल्या मठात परत आले. सर्व भक्तांनी मोठा उत्सव व महाप्रसाद केला आणि सर्वत्र आनंदी आनंद पसरला. अशा प्रकारे परमपावन श्री गुरुचरित्रामृत ग्रंथातील सिद्धनामधारक संवादातील अमरजा संगम आणि गांगनापूर येथील अष्टतीर्थ महिमा वर्णन करणारा हा 49वा अध्याय इथे संपूर्ण होत आहे. श्री गुरुदेव दत्त.